2025 आजचा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो संपूर्ण भारतात। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारलं गेलं म्हणून हा दिवस साजरा केला जातो। भारतीय संविधानात 395 कलम 8 परिशिष्टे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अथक परिश्रम करून बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला भारतीय संविधान दिलं आणि त्यामुळे संपूर्ण भारतात हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात, तर संविधान दिन हा महोत्सव म्हणून उत्सव म्हणून साजरा केला जातो। भारतीय संविधानात 5वी अनुसूची नसती तर पेसा ग्रामपंचायत बोथर्डे नसती। 5व्या अनुसूचीच्या कलमानुसार बोथर्डे ही पेसा ग्रामपंचायत आली आणि आरक्षित जागा पडली। या गावचे सरपंच उपसरपंच हे आरक्षित जागेनुसार निवडून आले। या कार्यक्रमासाठी या गावचे लोकनियुक्त सरपंच आणि जे 2 सदस्य भाऊसाहेब बाकी इतर ग्रामस्थ उपस्थित आहेत त्यांचे आभार याच्यासाठी का त्यांना आपला हक्क आणि अधिकार कळाला याबद्दल, कारण संविधानाने जो अधिकार दिलाय तो सगळ्यांना सारखा दिलाय, उच्च नीच काही कोणाला अधिकार दिलेला नाही। आणि जे सदस्य सरपंच इथे निवडून आले, लोकांनी त्यांना निवडून दिले, पण ते संविधानानुसार दिले। आज जर संविधान नसतं तर हे इथं नसते, आपणही इथं नसतो। तर याची खंत वाटते आपली बॉडी 8 लोकांची ते 3च उपस्थित सरपंच आणि 2 सदस्य, बाकी सदस्य इथं उपस्थित याची खंत आणि खेद वाटतो। त्यांना आपला अधिकार कळाला नाही, कर्तव्यच कळालं नाही। भाऊसाहेबांना मी सांगितलं होतं तर भाऊसाहेब तुम्ही अजेंडा काढा, कमीत कमी तो प्रोटोकॉल आहे त्यांचा त्यांनी प्रोटोकॉल पाळला, पण ग्रामस्थांना असं मला सूचित करायचंय आणि सरपंच भाऊसाहेब आणि जे सदस्य यांना असं मला सूचित करायचंय की हे राष्ट्रीय सण हे तुमची जबाबदारी, प्रत्येक ग्रामस्थांचा हे कर्तव्य हे सण साजरे करणे। आणि त्यातल्या त्यात तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं प्रथम कर्तव्य आहे का इथं राष्ट्रीय जे कार्यक्रम असतात तिथं हजर राहणे। तर माझं असं म्हणणं आहे सरपंच बाईला आणि सदस्यांना आणि भाऊसाहेबांना का जे सदस्य उपस्थित नाही त्यांचा मासिक मीटिंग मध्ये असा काही निर्णय घ्या, आणि ग्रामस्थांच्या वतीने मी तुम्हाला सांगतो का ते का उपस्थित राहू शकत नाही, हे त्यांचं कर्तव्य नाही का? अधिकार मागायचे आणि कर्तव्य विसरायचे, घटनेने तुम्हाला काय कमी केलंय? जर घटनेत 5वी अनुसूची नसती तर इथं पेसा ग्रामपंचायत नसती, पेसा ग्रामपंचायत आदिवासी जमातीची महिला सरपंच नसती, आदिवासी जागा काय आपल्याला उपलब्ध झाल्या कशामुळं? तर भारतीय संविधानामुळे। भारतीय संविधानाचा मान सन्मान राखणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। कोणाला काय कमी केलं? ओबीसी साठी कलम 139, नंतर SC ST, पण ओबीसीचे बांधव ते काही हजर नाही, सगळ्यांना तरतुदी आहेत। पण इथं फक्त संविधान कधी आठवतं? आपल्या अन्याय अत्याचार झाला, अॅट्रॉसिटीची जर गोष्ट आली तर संविधानात तरतूद आहे, आमच्या अन्याय अत्याचार झाला, आरक्षण मागायचं नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे तशी संविधानात तरतूद आहे। पण संविधान कधी आठवतं? आपल्याला गरज पडेल तेव्हा। पण संविधानाचा मान सन्मान राखायचं काम आपले। माझी पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे संबंधित बॉडीला आणि ग्रामसेवक भाऊसाहेबांना, ग्रामस्थांचं काम करतात, कामाची वेळ आहे, प्रत्येक ज्यांना जमलं ते आले त्यांचा आभार, त्यांना आपले अधिकार कर्तव्य कळाले। पण जे सदस्य उपस्थित नाही, जे बॉडीवर तुम्ही आपण गावाने निवडून दिलेत, तंटामुक्ती जे असल, पेसा ग्राम सदस्य असतील, अध्यक्ष असतील, त्यांची जबाबदारी ते कशासाठी आहेत? लोक शासनाने काही असे नियम केले का जे बॉडी व काही सदस्य नेमणूक झाली अध्यक्ष पदावर त्यांना काहीतरी मानधन देतं, बरोबर आहे भाऊसाहेब? मग त्यांचं प्रथम कर्तव्य आपण ज्या शासकीय पदावर आहोत लोकनियुक्त, तर आपण या कार्यक्रमाला हजर राहिलं पाहिजे। एवढे बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय संविधान, जय भारत।